तुम्ही फक्त रात्री जेवणामध्ये हा एक पदार्थ घ्या आणि यासोबत मी तुम्हाला ज्या टिप्स सांगते त्या फॉलो करा. डाएट, एक्सरसाइज काहीच करायची गरज नाहीये. एवढ्या कॅलरी बर्न होणार आहे. एकदम कमी कॅलरी असणारं, पोट भरीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं अनलिमिटेड खाऊ शकता. एवढ्या जबरदस्त असं रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा इतका जबरदस्त सूप आहे की हा वेट लॉस जबरदस्त पद्धतीने करतो. रोज तुमचं वेइंग स्केलवरती जबरदस्त पद्धतीने वेट कमी झालेलं दिसतं. हा एवढा छान आहे की आता आपली फेज 3 चालू झालेली आहे आणि याच्यामध्ये जास्त करून आपण डिनरमध्ये लिक्विडच इंटेक जास्त करणार आहोत. कधी-कधी असं होतं की बाहेरचं खाणंही होऊ शकतं आणि कधी-कधी जे आहे आळस सुद्धा येऊ शकतो. सो जे घरी बनलं ते सुद्धा खाऊ शकतो. पण जास्त करून आपल्याला लिक्विड इंटेकचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी एक प्रकारचा सूप तुमच्यासोबत शेअर केलाय. आज दुसऱ्या प्रकारचा आहे जो खरंच खूप 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 हेल्दी आहे. एक आपल्याला शेवग्याची शेंग लागणार आहे, थोडंसं बीटरूट लागणार आहे, त्यानंतर एक टमाटर लागणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. याचे साल वगैरे आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम असतं, लोह असतं, मॅग्नेशियम असतं आणि यामुळे बिलकुल आपली सांधेदुखी कमी होऊन जाते, हाडं मजबूत होतात. ज्यांना कोणाला गुडघेदुखी खूप जास्त प्रमाणात होते, वयोमानामुळे सुद्धा हे होतं, तर अशांनी हप्त्यामधनं 2 ते 3 वेळेस शेवग्याच्या शेंगाची भाजी ही खाल्लीच पाहिजे. हा सूप जर तुम्ही दररोज जरी घेतला तरी तुम्हाला गुडघेदुखीला आराम नक्की मिळेल म्हणजे मिळेलच. खूप खूप म्हणजे खूप जबरदस्त आहे. या सूपमुळे तुमचं हाडं मजबूत होतात, रोगप्रतिकारशक्ती वाढतं, रक्त शुद्ध होतं, हिमोग्लोबिन वाढतं, पचनक्रिया सुधारतं, सूज कमी होतं, न्यूट्रिशन व्हॅल्यू आपल्या सगळ्यात महत्त्वाचं शरीरामध्ये वाढते आणि या सगळ्यांमुळे सगळ्यात मोठं काम म्हणजे होतं की आपल्याला भूक लागत नाही, आपल्याला वजन वाढतंय. तर त्याचं कारण हेच आहे की आपण खूप जास्त कॅलरीवालं फूड खातो आहोत. त्यामुळे आपल्याला कमी कॅलरीज इनटेक करणं खूप गरजेचं आहे. वेट लॉसचा एकच फॉर्म्युला असतो, जास्त कॅलरी ज्या आहे त्या बर्न आउट करा आणि कमी कॅलरी खा, जेणेकरून तुमचं वेट लॉस खूप फास्ट होतं. आपली फेज 1 झाली आहे, फेज 2 झालंय. आता आपण फेज 3 वरती आलोय. उन्हाळा सुरू झालेला आहे. त्यामुळे आता आपल्याला खूप जबरदस्त पद्धतीने फास्ट वेट लॉस होणार आहे. आता बघा, मी बीटरूट अगदी थोडंसं घेतलंय आणि ज्यांना कोणाला लक्षात घ्या, ज्यांना कोणाला किडनी स्टोन आहे किंवा मग गॉल ब्लॅडरचा स्टोन आहे, अशाने टमाटर कापल्यानंतर त्यामधल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत. आणि असंही तुम्हाला किडनी स्टोन असो नसो, तसंही ह्या बिया बिलकुल बारीक होत नाही, त्यामुळे त्या काढलेल्या कधीही बेटर. सो तुम्ही इकडे ह्या बिया पूर्ण काढून घेऊ शकता. यामध्ये जे आहे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे आपला आजारांपासून बचाव सुद्धा होतं. आता बघा, हे सगळं काही आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे, कारण आपण हे कुकरमध्येच करणार आहोत. अजून काही इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये घालायचे आहेत, ते सुद्धा इन्ग्रेडियंट खूप जबरदस्त आहे. 4 ते 5 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर एक छोटा अद्रकीचा तुकडा, त्याचे असे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर कोथिंबीरच्या ज्या काही काड्या असतात त्या यामध्ये आपल्याला टाकायच्या. स्वच्छ धुवून सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. त्यानंतर हे जे प्रमाण मी सांगते हे 2 ते 3 लोकांसाठी अगदी सफिशियंट होतं. भूक जास्त असेल तर फक्त 2 लोकांसाठी हे प्रमाण एकदम ॲप्रोप्रिएट आहे. आता बघा, आपल्याला यामध्ये गॅस चालू करूयात आणि मग बाकीचे अजून उरलेले इन्ग्रेडियंट घालणार आहोत. यामध्ये जे आहे सगळ्यात महत्त्वाचं, टोमॅटोमुळे आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं. बीट आणि टोमॅटो जे आपण टाकलंय ना त्यामुळे, आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, म्हणजेच आपलं शरीर डिटॉक्स होऊन जातं. 1 ग्लास पाणी टाकलंय. पाण्याचं प्रमाण सध्या शिजण्यासाठी आपण एवढंच टाकणार आहोत. नंतर वाढवणारच आहोत. नंतर यामध्ये टाकायचे दालचिनीचा 1 तुकडा. दालचिनीमुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यात मदत होते, कारण बऱ्याचदा आपण असं खात असतो की त्यामुळे प्रत्येक वेळेस आपला ग्लुकोज स्पाइक होऊन जातो. सो अशा वेळेस दालचिनीचं पाणी सकाळी उठल्याबरोबर पिणं खूप गरजेचं आहे. वेट लॉसची पावडर तर तुम्ही पित असणार किंवा तशी संपली असेल तर नक्की दालचिनी, जिरं, ओवा आणि सोपचं पाणी सकाळी तुम्ही गरम गरम नक्की प्या. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे काळी मिरीची पावडर. काळी मिरीची पावडर नसेल तर 2 ते 3 काळी मिरी नक्की टाका आणि हे आवर्जून टाकायचं. फॅट बर्निंग जबरदस्त पद्धतीने करतं. मेटाबॉलिझम आणि डायजेशन खूप प्रॉपर करतं. मीठ तुम्ही नंतरही टाकू शकता, पण चवीनुसार मीठ मी आता इथे टाकून घेणार आहे. थोडंसं कमी टाकलं तरीही चालेल, जेणेकरून चव अजून छान होते आणि चव अजून वाढते. त्यानंतर आता मीठ वगैरे टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आहे 1 चमचा भरून मी
थोडासा, अगदी थोडासा चमचा भरून आपल्याला इकडे हळद टाकायची आहे. हळद पावडर असेल तर ते टाका, पण आता माझ्याकडे जी आहे ओली हळद आहेच, तर मग मी ओली हळदीचाच वापर करणार आहे. आता बघा, हा जो काही सूप आहे हा एवढा जबरदस्त आहे की यामध्ये व्हिटॅमिन्स ए, सी, के आणि बी कॉम्प्लेक्सचा उत्तम स्रोत आहे. म्हणजे हा तुम्ही लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना देऊ शकता. तुमच्या मुलांना आवर्जून म्हणजे आवर्जून द्या. त्यानंतर इकडे मुगाची डाळ घेतलेली आहे मी 2 चमचे स्वच्छ धुवून आणि ही यामध्ये टाकते आहे. डाळ पचायला हलकी असते, ज्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं आणि यामध्ये प्रोटीन सुद्धा असतं. त्यामुळे आपल्या सूपला घट्टसरपणा येण्यासाठी आपण इकडे एकतर मुगाची डाळ किंवा मग मसूरची डाळ वापरणार आहोत. तुरीची डाळ वापरू नका, कारण आपण रात्री घेतोय, बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास होतो. सो त्यामुळे तुरीची डाळ अवॉइड करायची आहे. आयुर्वेदामध्ये मुगाची डाळ खूप चांगली मानली जाते, त्यामुळे मुगाची किंवा मसूरची डाळ तुम्हाला इकडे घ्यायची आहे. ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि अजून गोष्ट म्हणजे छान आपल्या शरीराचं चांगलं अजून डिटॉक्स होण्यासाठी इथे मी टाकत आहे ओली हळद. ओली हळद अगदी थोडीशी घेतली आहे. इथे तुम्ही चिटकीभर हळदीची पावडर टाकू शकता. हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे आपल्या शरीरातील सूज कमी होते आणि त्याचबरोबर आपल्या शरीर जे आहे डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. शरीरातील विषारी घटक पूर्णतः बाहेर पडतात. या पद्धतीने आता आपल्याला हे झाकण लावायचं आहे. झाकण लावल्यानंतर एका गोष्टीची काळजी घ्यायची, एकदम मंद आच करायची आणि मंद आचेवर फक्त 2 शिट्ट्या करायच्या. जास्त करायचं नाही. जास्त शिजवत बसलं तर यामध्ये आपण जे वापरलं आहे त्या सगळ्या पदार्थातील पोषण तत्व सगळे निघून जातील. त्यामुळे आपल्याला फक्त 2 शिट्ट्या मंद आचेवरती द्यायच्यात. रूम टेम्परेचर वरती येऊ द्या जर तुम्हाला टाइम असेल तर. थोडी गडबड झाली होती त्यामुळे मी हे काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्यामध्ये मंद आचेवर सगळं शिजतं. त्यानंतर जे टमाटरचं साल आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे इथे आपल्या स्टेजला. आणि तुम्ही बघू शकता की हळद आपण यामध्ये वापरली, त्यामुळे किती छान असा कलर आलेला आहे. खूप छान लागतो हा सूप. तुम्ही आवर्जून मुलांना सुद्धा द्या. असं काहीच नाही की सूप फक्त हिवाळ्यातच पिला जातो. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये प्या. कॅलरीज कमी असतात, पोटभरीचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं वेट लॉस वरती असाल तर सूप तुमच्या डाएटमध्ये घेतलंच पाहिजे. डायरेक्टली मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते, जेणेकरून खूप सोपं होईल. आता इथे ॲडिशनल तुम्ही 1 ते 2 ग्लास पाणी अजून टाकू शकता आणि त्यानंतर हे काढून घेऊ शकता. तर इथे आता आपल्याला अजून काही टाकायचं नाही. बाकीच्या गोष्टी ज्या आहे आपण आता नंतर टाकणार आहोत. आणि आता हे खूप गरम आहे, त्यामुळे थंड होऊ द्या आणि मग टाका, नाहीतर मग ते उडेल बघा. सो व्यवस्थित आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केल्यानंतर तुम्ही बघणार की सगळ्या गोष्टी ज्या व्यवस्थित बारीक झालेल्या असतील. आता एकतर तुम्ही पोटॅटो मॅशरचा सुद्धा इथे वापर करू शकता, म्हणजे पोटॅटो मॅशरने सुद्धा हे मॅश करून घेऊ शकता. पोटॅटो मॅशरने जर मॅश केलं तर मग तुम्ही डायरेक्टली जी ही पुढची प्रोसेस आहे ती करू शकता. मी तेच कुकरचं भांडं घेतलंय, व्यवस्थित धुवून घेतलंय, गाळणी घ्यायची आहे आणि गाळणीने आता हे गाळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघणार आपण यामध्ये डाळ वापरल्यामुळे खूप छान पद्धतीने जे आहे याला घट्टसरपणा येतो आणि तुम्हाला कितपत पातळ आणि कितपत घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही जे आहे हे पाणी यामध्ये आता थोडंसं करू शकता, वाढवू शकता आणि त्यानंतर मग तुम्हाला हे अजून शिजू द्यायचं आहे. यामध्ये जे आहे लिटरली सांगते आहे की एवढं झपाट्यानं वजन कमी होतं की मी तुम्हाला विश्वासात घेऊन सांगते की माझं वजन कमी होतंय खूप छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमचं वजन आता किती आहे आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि डाएट जरी करायचं नसेल तर फक्त डिनरला तुम्ही सूप घेणं चालू करा. आणि त्यासोबत मी अजून तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही व्हेजिटेरियन असो अथवा नसो तुम्हाला हे घ्यायचं आहे. आणि आता बघा गॅस सुरू केलेला आहे डबल. आणि आता जर मीठ वगैरे कमी असेल एकदा पुन्हा चाटून बघायचं आहे. मीठ वगैरे जर कमी असेल तर इकडे मीठ तुम्ही वाढवू शकता. मला थोडंसं कमी वाटलं त्यामुळे मी वाढवलेलं आहे. मीठ ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि आता हा सूप डबल पाणी आपण एडिशनल टाकले म्हणून पुन्हा शिजवून घेणार आहोत, नाहीतर गरज नाही आहे. आता यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तूप किंवा बटर. तेलाचा वापर करायचा नाही. तूप किंवा बटरचाच वापर करा. तुपामध्ये गुड फॅट असतात आणि आपल्या शरीरामधील बॅड फॅट काढण्यासाठी गुड फॅटची खूप गरज असते. बटर टाकायचं आहे आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर फक्त 2 मिनिटं आपल्याला हे शिजवायचं आहे मंद आचेवरती आणि आपला गरमागरम सूप तयार झाला आहे. हा सूप तुम्हाला गरम गरमच प्यायचा आहे, रात्री प्यायचा आहे, हा किती प्यायचा आहे काहीच लिमिट नाही. अनलिमिटेड जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही तोपर्यंत तुम्ही प्या. एवढ्या जबरदस्त पद्धतीने डायजेस्ट होतं, मेटाबॉलिझम बूस्ट करतं आणि चव तर बापरे,
तुम्हाला म्हणजे इतका हा आवडणार आहे की रोज तुम्ही हा पिणार म्हणजे पिणारच आहात. हा जो आहे हा टोमॅटो, बीट, हळद, मूग डाळ यांचा एकत्रित सूप इतका पौष्टिक आणि औषधी मानला जातो की याच्या मिश्रणामुळे आपलं म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढतं आणि शरीराला एक छान अशी ऊर्जा सुद्धा मिळते. आता तुम्ही बघू शकता याला उकळी आलेली आहे. मंद आचेवरती आता आपल्याला हे छान असं शिजू द्यायचं आहे. बटर आणि तूप घातल्यामुळे याला अजून छान अशी चव सुद्धा येते आणि हा खरंच छान सुद्धा लागतो. आता व्यवस्थितरित्या मंद आचेवरती मी हे शिजवून घेते. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येईल आणि मला सुद्धा कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा ज्यांना कोणाला वेट लॉस करायचंय, कारण आपण बिलकुल हार्श वेट लॉस करत नाही आहोत. जे घरातली कामं आहेत ती करा आणि यासोबत 3 ते 4 लिटर वॉटर इंटेक तुम्हाला घ्यायचा आहे. 20 kgला 1 लिटर पाणी, या हिशोबाने तुमचं वजन किती आहे तेवढं पाणी तुम्हाला प्यायचं आहे. बरेच जण मला कमेंट करतात की आमचं एवढं केजी पाणी आहे, वजन आहे, तर आम्ही किती पाणी प्यायला हवं. तर मी सांगितल्याप्रमाणे 20 किलोला 1 लिटर यानुसार कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे 6 kg असेल तर 3 लिटर पाणी तुम्हाला लागेल, 80 kg असेल तर 4 लिटर पाणी तुम्हाला प्यायचं आहे. 3 ते 4 लिटर वॉटर इंटेक तुमचा झाला पाहिजे. या पद्धतीने आता हे छान असं शिजलेलं आहे आणि आपला सूप तयार झालेला आहे. यामध्ये आता आपल्याला काहीच टाकायचं नाही. खूप छान सूप लागतो, अमेझिंग लागतो. मुलांना सुद्धा तुम्ही हा सूप नक्की द्या. भले मुलं थोडेसे हे करतील पण नंतर तुम्हाला नक्की यायचंय. आता ह्या सूप सुद्धा आपण यामध्ये डाळ टाकली त्यामुळे प्रोटीन इंटेक तर आहेच, पण पूर्ण प्रोटीन इंटेक फुलफिल करण्यासाठी अंड शिजवून घ्यायचंय. सगळ्या बायकांनी लक्ष द्या, अंड्याचा वापर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की करावा. अंड हे जे आहे असं काहीच नाही की नॉन व्हेजिटेरियनच आहे. यामध्ये आता हे अंड खायचं कसं, तर बॉईल करून घ्यायचं आहे आणि बॉईल केल्यानंतर यामधला जो काही पिवळा भाग आहे तो पिवळा भाग आपल्याला खायचा नाही, कारण आपण वेट लॉस वरती आहोत. जर तुम्ही वेट गेन वरती असाल तर हा पिवळा भाग खाऊ शकता. 2 अंडे तुम्हाला कंपल्सरी या सूप सोबत घ्यायचे आहेत, म्हणजे प्रोटीन इंटेक तुमचा कंप्लीट होणार आहे. सेम तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा ही अंडी घेऊ शकता. डेली कोणताही सूप बनवा पण त्यासोबत तुम्हाला ही 2 अंडी खायची आणि त्यावरती तुम्हाला काळी मिरी पावडर भुरभुरायचे. त्यामुळे मेटाबॉलिझम डायजेशन तुमचं प्रॉपर होणार आहे. हे कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे. सूप मस्त सिप करून प्यायचं आहे आणि त्यासोबत अंड खायचे. सुरुवात आधी अंड्यापासून करू शकता, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आधी प्रोटीन जाईल, किंवा सूप करून करू शकता, पण तुम्हाला हे खायचंय. यानंतर तुम्हाला काहीच खायची गरज नाही. तुम्हाला बिलकुल भूक लागणार नाही आणि गरम गरम सूपचा आस्वाद घ्या, म्हणजे तुमच्या शरीराला छान ऊर्जा सुद्धा मिळेल, टेस्ट सुद्धा छान लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं हे खाल्ल्यानंतर तुम्हाला रिग्रेट होणार नाही की अरे यार मी पोळी भाजी खाल्ली नाही. खूप पोटभरीचा आहे, कॅलरीज कमी असणार आहे, वेट गेन जबरदस्त पद्धतीने करणार आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता मी कशी केली आणि खूप 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 म्हणजे खूपच भारी लागतो. मी तुम्हाला वारंवार ते सांगते. सो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. आणि फेज 3 आपलं चालू झालेलं आहे. सो फेज 3 ला तुमचं करंट वेट किती आहे आणि आता किती किलो वजन कमी करायचं नक्की सांगा. माझं 10 kgचं टार्गेट आहे आणि ते आजपासून सुरू झालेलं आहे. सो मी तुमच्यासोबत माझे जे काही अपडेट्स आहे ते शेअर करणारच आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.